दादा आला. अरे आमचा दादा आला. हा ठेव. न्यू कॅमेरा. गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर आज व्हिडिओ काढायला लेट झाला कारण आज जरा लेट उठले कारण का कृषिकाला सॅटर्डे संडे सुट्टी असते. पण लेट उठून सुद्धा कृषिका ट्युशनवरनं जाऊन आली आणि उद्या जायचं आहे रत्नागिरीला. रात्रीची ट्रेन आहे आणि मार्गशीर्षमध्ये मी नॉनव्हेज व्हिडिओसाठी बनवत होते. मी स्वतः खाल्लं नव्हतं, किराणच खायचा. पण मस्तपैकी उद्या चिकन वड्याचा बेत आहे. तर एकीकडे मी मसाला भाजते. खोबरं आपलं भाजून घेतलं आहे. सॉरी कारण का हे काळसर का भाजून घेतलं आहे, मला काळं वाटण करायचं आहे म्हणून. तर खोबरं जरा मी काळसरच भाजून घेतलं आहे कारण का मला काळं वाटण करायचं होतं म्हणून. आणि कांदा पण त्याचाच लाल तांबूस असं भाजून घेणार आहे. त्यामध्ये लसूण पाकळ्या टाकल्या आहेत, आलं टाकायचं आहे, गरम मसाला टाकायचा आणि मीठ का टाकतात कारण का मसाला चांगला राहावा. 8-10 दिवस तरी फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतो. बाहेर ठेवला तर 2 दिवसात खराब होऊन जाईल. आणि मी गावी, आमच्याकडे काय फ्रीज नाही आहे, तर गावी गेल्यावर वाटण बनवते ना, सो तिकडे काय करते मी, एका परातीमध्ये आलं लसूण आणि वाटण वाटून ठेवते. म्हणजे 2-3 दिवस आरामात ते राहतं. आणि पाणी चेंज करते. रात्र झाली की दुसऱ्या दिवशी ते पाणी फेकून देते आणि दुसरं ठेवते कारण का त्याला थंडावा मिळतो आणि मसालाही चांगला राहतो. एकीकडे चहा ठेवलाय. गोडा मसाला वाटते, खायचा आहे. हा तुझं कॉंग्रॅच्युलेशन्स पिल्लू, दे अभिनंदन. ह्या मॅडमला काय जिंकून आल्या लगेच गिफ्ट पाहिजे असतं. तर आमचा दरवाजा इथून पाणी येत होतं मध्यंतरी, एसीचं नाही पण वरच्या रूममधनं, त्यामुळे इथे सगळं खराब झालेलं. सो नवीन दरवाजा लावायचा आहे. दरवाजा पूर्ण अटकत होता आणि परत प्रॉब्लेम होत होता, कडी पण निघालेली. सो म्हटलं फिरायला जायच्या आधी जे काही थोडीफार घरातली कामं आहेत ती करून घेऊया. हे बघा पूर्ण असं हे पोकळ वगैरे झालेलं पाणी येऊन. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. होता केवढा आणि झालाय केवढा हा नको, सेम नको. तर फायनली दरवाजा लावून झाला, नेमप्लेट आल्या, दुर्बीन आली, सगळं व्यवस्थित झालं. मजबूत झालं पण एकदम गरम आहे. काका हे नंतर ते हे प्लास्टिक आहे, काढू नको. मी नाही काढत, हे पोरगी आहे ना बारकी. हे प्लास्टिक आहे, वर प्लास्टिक लावलंय. काय फरक नाही, खराब नाही होईल दरवाजा. त्याला पॉलिश नंतर कराल ना. पॉलिश कुठं कलर मारायचा पट्टी मारू ना आपण, प्रायमर आणि हे कलर मारून टाकू. तर घरातलं काम आवरलं, दरवाजाचं सगळं झालं आणि आता आलोय रिलायन्समध्ये. कृषिकासाठी काहीतरी घ्यायचं होतं मला. येतोय. अरे कोणाचा दादा आलाय? अरे खुश झालीस वाले, दादा आला. अरे आमचा दादा आला. हा ठेव. न्यू कॅमेरा रख दो अंदर. अरे किती दिवसांनी आला ग? हो दादा बघ ना, मोठा झाला बाबू माझा. किती दिवसांनी आला? अगं बाई माझी पोरगी कुठं आहे? ही बघ. अरे अरे वा. त्याच मम्मीकडून आले आणि आज दीदी सुद्धा आली होती कारण का ती सुद्धा अक्कलकोटला चालली आहे आणि मी रत्नागिरीला. म्हटलं दोघे एकत्र मम्मी पप्पांना भेटलो, खूप मजा मस्ती केली. आणि आज म्हणजे भाची पण आलेले. कधीतरी ते नसतात तिच्यासोबत, त्यांचं ट्युशन स्कूल सगळं असतं. सो आत्ता घरी आलो आहे, मस्त मज्जा केली. आणि रिलायन्समध्ये कृषिकाला छान छोटीशी शॉपिंग पण केली कारण का मला माझ्या 1 पीस सारखंच तिला पण काहीतरी मॅचिंग घ्यायचं होतं आणि मला ते भेटलं पण तिथे.
सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.